आयकर कायदो 1961च्या जाग्यार आता 1 एप्रिला सावन भारतात नवो आयकर कायदो 2025 चालीक लागता. ह्या नव्या कायद्यात देशाची कर पद्धत आधुनिक करपाचो, कॉम्प्लायन्स सोपे करपाचे आणि कर संबंधी कायदेशीर दावे उणे करपाविशीं खासा महत्व दिला. नवो कर कायदो 2025 म्हटल्यार नेमके कितें हे जाणून घेवपाक आमी आयज आयल्यात. नमस्कार. केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केल्ल्या नवो कर कायदो 2025 विशीं सविस्तर म्हायती दिवपी पणजी आकाशवाणीच्या ह्या खाशेल्या कार्यावळीत हांव रश्मी नरसे जोसलकर तुमकां येवकार दिता. नवो कर कायदो 2025 विशीं आमकां मार्गदर्शन करपाक आमच्या स्टुडियोत आयज आसात चार्टर्ड अकाउंटंट बाय प्रोफेशन मिताली तळवडकर. मॅडम, तुमकां येवकार. नमस्कार सगळ्यांक. तर म्हजो तुमकां पयलो प्रस्न आसा की केंद्र सरकार 6 दशका आदल्या कायद्या सावन आता नवो आयकर कायदो 2025 चालीक लायता. एक सीए म्हूण तुमकां हे फकत रिब्रँडिंग कशें दिसता काय सामान्य मनशां खातीर खरेंच ह्या कायद्या वरवीं स्ट्रक्चरल सिम्प्लिफिकेशन जातलें कशें दिसता मॅडम? द ओल्ड इन्कम टॅक्स ॲक्ट जो आशिल्लो, इन्कम टॅक्स ॲक्ट 1961, ऑलमोस्ट 60 years ओल्ड ॲक्ट जालो तो. सो तो बल्की जाल्लो विथ लॉट्स ऑफ एक्सप्लेनेशन्स, प्रोवायझोज, क्रॉस रेफरन्सिंग. सो इट वॉज बिकमिंग वन डिफिकल्ट फॉर प्रोफेशनल्स टू इंटरप्रिट इट कन्सिस्टंटली. आणि लेमॅनाक जाल्यार आनीच डिफिकल्ट जातालें. सो टॅक्स रेट्स जरी चेंज जावना ड्रॅमॅटिकली, द स्ट्रक्चर आनी फिलॉसॉफी चेंज जाल्या. मोर लॉजिकल जाला तो ॲक्ट आणि बरोचसो कन्सायज जाला. सो रिडंडंट गोष्टी ज्यो नाका आशिल्ल्यो त्यो एलिमिनेट केला आणि फ्लो ताचो बरो केला. सो आनी तुमकां अशें कन्फ्युजन क्रिएट जावपा जायना रिडर्सां मदीं. सो दे हॅव मेड इट मोर सिंपल फॉर एनी लेमॅन टू अंडरस्टँड. नव्या कर रचने प्रमाण पगारदार व्यक्ती खातीर प्रभावी करमुक्त मर्यादा 12.75 लाख मेरेन पाविल्ल्यान मध्यमवर्गीय गोंयकारांक अजून पोरण्या पद्दतीक धरून रावपाची कितें गरज उरल्या काय? जास्तशा सॅलरीड क्लासाक न्ही न्यू रिजीम जी 12 lakhs मेरेन टॅक्स ना म्हणटा आमी, ती सूट जाता. आतां जे कोण ओल्ड रिजीम फॉलो करता तांकां तांचे कडेन खूब इन्कम टॅक्स सेविंग्स आसा अंडर 80C, जावं तांचे हावजींग लोन, हेवी लोन्स आसा ते इंट्रस्टाचे बेनिफीट घेवपाक शकता. हे थोड्याच मोजक्याच लोकांक ओल्ड रिजीम जे ओल्ड टॅक्स स्ट्रक्चर आसा ते फायदेशीर पडटले. बट मॅक्झिमम लोकांक हे 12 न्यू जे रिजीम आसा तातूंत 12 lakhs मेरेन टॅक्स ना. आणि एक्स्ट्रा 75,000 इन केस तुमी जर सॅलरीड जर आसा जाल्यार तांकां म्हणटा स्टँडर्ड डिडक्शन. सो ते स्टँडर्ड डिडक्शन एडिशनल 75,000चे तुमकां बेनिफीट मेळटले. दॅट इज फॉर सॅलरीड क्लास. अगेन खुबशे लोकांचो असो हे आसा की 12 लाख मेरेन टॅक्स ना, तशें न्ही. इट इज स्लॅब रेट्स आसात 4 लाख 4 ते 8, 8 ते 12. बट द मोमेंट युअर इन्कम एक्सिड्स 12 lakhs जाल्यार तुमकां ते लागता. ना जाल्यार 12 लाख मेरेन टॅक्स ना आनी 75,000 एडिशनल स्टँडर्ड डिडक्शन धरलें जाल्यार तुमकां 12.75 मेरेन टॅक्स ना, जे चडशे लोकांक फायदेशीर ठरतले. सो म्हाजो तुमकां नेक्स्ट प्रश्न आसा. स्टँडर्ड डिडक्शन हालींच 75,000 इतली स्थिर केल्या, बरोबर? सो गोंयच्या खाजगी क्षेत्रांतल्या पगारदार मनशां खातीर प्रत्यक्षात टेक होम वाड कितली जावं येता? 75,000 स्टँडर्ड डिडक्शन विचार जर केलो, तुमी खंयच्या स्लॅब रेटान पडटा ताजेर जाता. जर तुमी 20% जावं 30% स्लॅब रेटान पडटा, सो ताजेर तितले सेविंग्स जातले. सो मॅक्झिमम 30% जरी हांवें सेविंग्स धरले तर ओवरऑल एक 22,500 वर्साक फरक पडटलो. सो सादारण इट कम्स टू 1,800च्या आसपास पर मंथ टेक होम वाडटले. ह्या अर्थसंकल्पात 20 लाखा सकयली स्मॉल फॉरेन असेट्स मालमत्ता जाहीर करपाक 1 time 6 month विंडो जाहीर केल्या. गोंयांत कोणे हाचे विशीं सादूर रावचे? खास करून मल्टीनॅशनल कंपनीत काम करपी वा तंत्रगिन्यान मळार काम करपी हाचे विशीं चड सादूर रावपाची गरज आसा? रिसंटली बजेटान फॉरेन एसेट्स ऑफ स्मॉल टॅक्स पेयर्स डिस्क्लोजर स्कीम, ताका फास्ट DS 2026 स्कीम आयल्या. ओके, इट इज बेसिकली रिलीफ मेजर अशें म्हणूं येता जे स्मॉल टॅक्स पेयर्सांक ज्यांच्यांनी आपले एसेट्स डिस्क्लोज करूं ना जावं रिपोर्ट करूं ना तांच्या खातीर. सो यंग प्रोफेशनल्स बेसिकली हू आर वर्किंग इन ITs, सो स्टार्टअप्स ऑर MNCs, इवन थोडे फ्रीलॅन्सर्स असतात जे हांगाच्यान फॉरेन हे करतात. सो तांकां जांचे कडेन फॉरेन एसेट्स आसा किंवा ESOPs म्हणटात ते म्हणजे एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स प्लॅन्स किंवा RSUs, हे जे शेअर्स तांकां अलॉट जाता प्रोफेशनल्सांक, तांच्यांनी हे डिस्क्लोज करपा जाय. जर तांच्यांनी डिस्क्लोज करूं ना जाल्यार दीस इज द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी फॉर देम टू डिस्क्लोज. तांकां फुडें हाच्यो इम्युनिटी मेळटली थोड्या बऱ्याचशा गोश्टींची. सो थोडे टॅक्स जे कितें आसता ते पे करून दे कॅन डिस्क्लोज एंड ऑलवेज अवेल दीस बेनिफीट ऑफ दीस स्कीम. येस, म्हजो नेक्स्ट प्रश्न तुमकां आसा. ल्हान वेवसायांक मजत करपा खातीर कॉर्पोरेट मित्रा हो नवो कॅडर तयार केला.
हाका लागून ल्हान ल्हान वेवसाय करपी वेवसायिकां खातीर मंथली कॉम्प्लायन्स हाताळपाची पद्दत कशा तरेन बदलतली? एज अ CA जेन्ना हांव प्रॅक्टीस करतना हांव पळयता पीपल स्ट्रगल न्ही, स्मॉल बिझनेसमॅन खूब स्ट्रगल करता आनी समटायम्स तांकां प्रोफेशनल्सांक अप्रोच करपाक जावं हें करपाक परवडना, बिकॉज तांचे एकदां थोड्यांची फीज हाय आसता जावं वॉट एवर. सो हो जो हें आसा कॉर्पोरेट मित्रास, देट वील असिस्ट देम सगळे तांचे बिझनेसाचे म्हणजे कितें कितें कंप्लायन्सीस जे कितें करपाक आसा. बेजिकली हे जेन्ना कंप्लायन्सीस टायम टू टायम जायना तेन्ना न्ही दे एंड अप पेईंग पेनल्टीज, इंट्रस्ट, हेवी पेनल्टीज वीच कॉस्ट अ लॉट. ल्हान बिझनेसमॅनांक हे पेनल्टीज बी चड. सो दीस कॉर्पोरेट मित्रास वील कायंड ऑफ डू हँड होल्डिंग टायप, तांकां एक हेल्प करतले सो दॅट ऑल द कंप्लायन्सीस, GST, इनकम टॅक्स, वॉट एवर जे कितें आसा ते टायम टू टायम जातले आनी तांचे पयशे वेस्ट जावचे ना. जो लॉस बिकॉज ऑफ दीस अननेसेसरी हें आसा ते अवॉयड जातले. सो तेकाच जोडून एक प्रश्न विचारतना, गोंयान अशें सपोज आमी आपले 100% धरलेले भितरले कितले पर्संट वेवसायिकांक ल्हान वो प्रॉब्लम जाता मॅडम? मेजॉरिटी हांकां जाता, चडशें हांवें पळयलां. बिकॉज स्मॉल बिझनेसमॅनाचे मेन फोकस खंय आसता? टू डू द बिझनेस. सो तांकां अशें जाता की बिझनेस करप की कंप्लायन्स करप, तो एक तांकां एक बर्डन सो जाता आनी दॅट इज बट नॅचरल. सो तांचो फोकस कंप्लायन्सा कडेन तितलोसो वचना आनी बिकॉज ऑफ दॅट आय सी देम सफरींग बिकॉज ऑफ इग्नोरन्स म्हणपाक शकता आमी. तांचे पेनल्टीज आनी तातूंत खुबशे पयशे वता. सो तांकां केन्ना एक एकदां रजिस्टर करपाक जाय म्हूण सुद्दां खबर आसना. आपण GST येता, आपलो टर्न ओवर इतलो क्रॉस जालो, आपण रजिस्टर करप हेंय बी तांकां आयडिया नासता. सो दीस कॉर्पोरेट मित्रास वील डेफिनेटली हेल्प देम इन द बिझनेस. द मिनिमम ऑल्टरनेट टॅक्स म्हटल्यारूच मॅट आतां 15% वयल्यान 14% मेरेन उणो करून आतां फायनल टॅक्स तयार जातलो, बरोबर? सो गोंयच्या उत्पादन युनिटां खातीर हाका लागून टॅक्स क्रेडिटाचो प्रश्न सुटावो जातलो काय? तातूंत सोंपेपणां येतली? बरीचशी येतली, बिकॉज मॅट क्रेडीट म्हणटा तशें म्हणजे कंपनीज मॅटान टॅक्स पे करताले आनी एकदां तांचो तो मॅट क्रेडीट न्ही उरतालो तसोच अनयुटिलायज्ड. सो तो कॉम्प्लिकेशन आतां वतले आनी बिकॉज ऑफ दीस लिटल न्ही एक टॅक्स रेटान सुद्दां मातशें कपात जाल्या. सो त्या खातीर तांकां बरोचसो फायदो जातलो आनी रिपोर्टींग तांचें हें जातलें किंवा अकाउंट्सान ते मॅट क्रेडीट कॅरी फॉरवर्ड उरता. सो ते कंप्लायन्सीसूय तांचे बरेचशे प्रमाणे सरळ जातले. साबार मळार लागपी मनीसबळ उपलब्ध करप आतां खास करून TDS 1% वा 2% सकयल हाडला. हाका लागून गोंयच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रांत वावुरपी साबार ल्हान लायक सेक्युरिटी जावं क्लिनींग जावं अशा प्रकारचे हेर एजन्सी खातीर कॅश फ्लो चेंजीस तयार जातले? डेफिनेटली जातले, कित्याक जेन्ना TDS म्हणटा तो जो कट जाता, सो जेन्ना आमी कितें एक न्ही फी जे पयशे तांकां दितात जे कंपनीज फॉर रेंडरींग द सर्विसीस, तेन्ना 1 किंवा 2% कट करून तांकां उरिल्ल्या पयशे मेळटले. सो टेम्पररी तांकां कॅश फ्लो डेफिनेटली अफेक्ट जातलो. बट आय फील दॅट 1 or 2% इज नॉट सच अ ह्यूज अमावंट. जस्ट टायमींग डिफरन्स, म्हणजे तांकां जे पयशे आज मेळपा आसा ते एक सादारण 1 वर्सा उपरांत जेन्ना ते TDS रिटर्न्स फायल करतले तेन्ना ताचे ते क्रेडीट घेवन TDS क्लेम करू शकतले. पण हातून जातले एक की न्ही तांचे सगळे व्यवहार सगळे सारके जातले, कंप्लायन्सीस टायम टू टायम जातले, ते रिटर्न फायल करतले आनी बऱ्याचशा गोष्टी तांच्यो ट्रॅकार येतल्यो ह्या एजन्सीसाच्यो बिकॉज ऑफ द TDS डिडक्शन. ओके, सो सद्या हे जाय नासले तेन्ना कसो प्रॉब्लेम तयार जातालो? ते लोक रिटर्न्स फायल करपाक वचनाशिल्ले. TDS कट जायना म्हणटकीर रिटर्न फायल करप ना जावं अकाउंट सारके दवरप ना. आतां कितें TDS कट जाता, ते पयशे क्लेम करपा जाय म्हणटकीर ते आपले अकाउंट्स बिलींग सारके दवरतले, रिटर्न्स फायल करतले. आनी आतां तुमकां खबर आसा की रिटर्न फायलींग कितले गरजेचें आसा, कित्याक खंयी वता किंवा लोन घेवपाक वता कितें करताले रिटर्न फायल जाल्ले आसा काय म्हणून विचारता. आनी कांय वर्सां पयलीं एकदां लोक एकदम 2-3 वर्सां रिटर्न फायल करपाक शकताले, जे आतां तितलें शक्य जायना. अपडेटेड ITR आसाच, बट टायमली कंप्लायन्स करप आतां खूब इम्पॉर्टंट जाला. सो ते कंप्लायन्सीस तांचे जाग्यार पडटले. टॅक्स भरपी आतां रिअसेसमेंट जाल्या उपरांत लेगीत रिटर्न्स अपडेट करूंक शकतात. मागीर खरी चूक केल्ल्या प्रामाणीक करदात्या खातीर ही दुसरी संद काय सापळो? See, this provision is a genuine chance for the people who have missed reporting or whatever, आणि तांकां दिसता की आमी रिपोर्ट करचे. सो दॅट्स अ जेन्युइन हे सापळो असो न्ही, इट्स अ व्हेरी गूड ऑपॉर्च्युनिटी फॉर देम तांच्या खातीर डिस्क्लोज करपा खातीर. सो गव्हर्मेंट एनकरेज करता वॉलंटरीली, म्हणजे आमी फुडें सरून आमी ते डिस्क्लोज करप. एडिशनल 10% जी टॅक्स लायबिलिटी आसा ती पे करून यू कॅन कम आउट ऑफ इट. नाजाल्यार कितें जाता, ते प्रोसिजरान आमी शिरकता, मागीर आनी पेनल्टीज हे ते. सो इट इज अ बेटर चान्स फॉर पीपल
फुडें सरून आपलें हें करपाक डिस्क्लोज करपाक. इन्कम टॅक्स भरपाच्या बाबतींत गोंयांचे टॅक्स पेयरांचे कशे हे आसा ट्रेंड कसो आसा मॅडम? इट इज गूड इट इज लायक 50-50% खूब निर्शेल्ले लोक आहा थोड्यांक भरपाकूच इंट्रस्ट ना कशें पळयतात? ना, शिफ्ट जाला, मेजर शिफ्ट जाला एज कम्पेर्ड टू अर्लियर. आनी आतां लोकांक हें जायना म्हणजे रॉंग हातून वाचोवपाक सोदनात. वॉट एवर एज पर द प्रोविजन्स ऑफ द एक्ट जे प्रॉपर प्लॅनिंग करून सेव करपाक मेळटा सो ताजेर बरें आसा. इवन खुबशे आसा की पे करपा जाय ते करपा जाय न्ही अशें म्हणटात. सो शिफ्ट जाला तो एक जो पॅटर्न आशिल्लो पळय पयलीं चुकोवपाक सोदताले न्ही चुकोवपाक सोदना. आतां जे कितें कायद्या प्रमाणे आसा दे आर रेडी टू पे. पीपल आर कमिंग फॉरवर्ड टू पे द टॅक्सीस एक्चुअली. आनी आतां टॅक्स स्ट्रक्चरूय असो आसा की बरेचशे जण आर आउट ऑफ टॅक्स नेट सो तांकां कांय अशें फॅन्सी प्लॅनिंग करपाची गरज पडना टू कम आउट ऑफ इट अशें. परदेशांतल्या भोंवडेच्या पॅकेजींच्या स्त्रोताचेर टॅक्स कलेक्टेड एट सोर्स TCS आता 2% फ्लॅट केला. सो ताका लागून आंतरराष्ट्रीय भोंवडेचे प्लॅनिंग करपी गोंयकाराचो भोंवडेचो खर्च खूब उणो जावंक शकता काय? हय, डेफिनेटली जातलो. कित्याक ते TCS रेट्स कमी केल्या. TCS म्हणजे कितें जाता, TDS इज अ डिफरंट थिंग. TDSान तुमकां जे पे करता तातूंतल्यान कट जाता. बट TCS तुमकां अपफ्रंट भरचो पडटा. सो ते कितें जाता मागीर रिटर्न फायल करतना तेन्ना तुमी ते क्लेम करप जाता. सो परत 10-12 म्हयन्याचो गॅप बेज्ड ऑन वेन यू ट्रॅवल. सो एप्रिलान ट्रॅवल केलें जाल्यार फुडले जुलय मेरेन तुमचे कॅश फ्लो हॅम्पर जाले. सो आतां ते तो हे कमी रेट कमी केल्ल्या कारणान डेफिनेटली तांचे कॅश फ्लो सेव जातले. बरेचशे कॅश हातान उरतले तांच्या. डिपेंडींग अगेन तुमी कितले स्पेंड करता ट्रॅवलाचेर ताजेर डिपेंड आसा. बट इट इज अ ग्रेट बेनिफीट फॉर पीपल हू वॉन्ट टू ट्रॅवल. भोंवडेक वयपाक आतां आनी एनर्जी येतली खरें. येस. ह्या अर्थसंकल्पात वेअरहाऊस ऑपरेटर सेंट्रीक कस्टम विथ सेल्फ डिक्लेरेशनचे आश्वासन दिला. हाका लागून मुरगांव बंदर वापरपी गोंयच्या निर्यातदारांक फिजिकल पेपर व बॉटलनेकचो प्रश्न सुटावो जातलो. सध्या कस्टम्स क्लियरन्स आनी वेअर हावसिंग ऑफिसांचेर डिपेंड उरता. ओके, म्हणजे अप्रूव करप जावं रिव्यू करप लॉट ऑफ पेपर वर्क खूब इनवॉल्व जाता. सो आतां तांच्यांनी ते हे वेअर हावस ऑपरेटर सेंट्रीक जी सिस्टम आसा तातूंत तांच्यांनी कितें केलां दे हॅव मेड इट मोर डिजिटल सेल्फ डेक्लरेशन बेस्ड. ओके, सो ती कितें जातले तांचे प्रोसिजरल जे हे आसा ते मातशे कट शॉर्ट जातले. सो त्या खातीर तांकां मे बी टायम लॅग जावं डिलेज जाताले ते बरेचशे कंट्रोलान येतले आनी एक्युरेटूय जातले. हय, सारकें. फास्टर अप्रुवल आनी लेसर पेपर वर्क. रायट. ह्या अर्थसंकल्पात लायफ सेव्हिंग अशा 17 महत्वाच्या वखदां खातीर कस्टम शुल्काची सूट दिल्या. कर वेवसायिकाच्या नदरेन पळयल्यार हे फायदे प्रत्यक्ष दुयेती मेरेन पावतले आनी सप्लाय चेन मेरेन उरचे ना हाची खात्री आमी कशी करूंक शकता मॅडम? टॅक्स एक्झम्पशन जे जाला ते इट इज नॉट अलोन सफिशंट. द सिस्टम शूड वर्क टू बेनिफीट ते लोकांक पास ऑन जावपा खातीर. आतां ते बेनिफीट पास ऑन कशें जातले ते प्रत्येकान म्हणजे जे कोण हे आसात रिस्पॉन्सिबल मनशां आसात दे हॅव टू एन्श्योर दॅट ट्रान्सपरन्सी दवरून दे शूड पास ऑन द बेनिफिट्स. सो डायरेक्ट अशें कनेक्शन आमी एस्टॅब्लीश करपाक शकना. बट वी आर होपिंग दॅट द पीपल ते सप्लाय चेना भितर जे कोण आसा दे वील रायटली पास ऑन द बेनिफिट्स टू द पेशंट्स. शेअर खरेदीचेर आतां शेअर धारकांक कॅपिटल गेन्स म्हण टॅक्स लागू करतात. हाका लागून ब्लू चीप भारतीय कंपनींनी स्टॉक दवरपी थळाव्या गुंतवणूकदारांची स्ट्रॅटेजी कशी बदलता? पयलीं बायबॅक जाताले. बायबॅक म्हणजे परते शेअर्स जे घेता कंपनी बायबॅक करता हांचे कडल्यान इन्व्हेस्टर्सा कडल्यान तेन्ना टॅक्स जो आशिल्लो तो डिविडंड म्हणून टॅक्स जातालो डायरेक्ट. आतां तांच्यांनी तो कॅपिटल गेन्सा भितर हाडला. म्हणजे द डिफरन्स ऑफ तुमचे बाय प्रायस आनी तुमी जो कंपनीक परते दिता जो डिफरन्स इज टॅक्स्ड एज कॅपिटल गेन्स विच वॉज अर्लियर एन्टायरली टॅक्स्ड एज तुमचे डिविडंड म्हणून टॅक्स जाताले. सो समज हांवें 5 लाखाचे शेअर्स म्हजे बायबॅक कोणें केले जाल्यार म्हणजे कंपनीन केले जाल्यार म्हाका 5 लाखाचे वॉज कन्सिडर्ड एज माय डिविडंड आनी एन्टायर टॅक्स पडटालो. म्हजो परचेज प्रायस जो आसा तो म्हाका कॅपिटल लॉस म्हणून फुडें व्हरपाक मेळटालो कळ्ळें. बट आतां तांच्यांनी कितें केलां दे हॅव ब्रॉट इट अंडर एज कॅपिटल गेन्स. सो डिफरन्शियल जे अमावंट आसा म्हणजे म्हजें प्रॉफीट आसा ताजेरूच हांवें टॅक्स भरप. आतां कंपनीजांक जे बायबॅक आसा ताजेर तांकां वेगळे टॅक्स स्ट्रक्चर आसा. जे कोण बायबॅक करता प्रमोटर्स तांकां वेगळे रेट्स आसा. सो दॅट्स वाय इट विल बी लिटल बेटर. टॅक्स रेट्स आमकां मातशे म्हणजे टॅक्स कमी पडटलो अशें म्हणूं येता आमी. सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हटल्यारूच एसटीटीचे फ्युचर आनी ऑप्शन्स आतां वाडल्यात. हाका लागून रिटेल गॅम्बलिंगांत निर्शेवणी हाडटा काय कितें? चड करून कितें जालां गव्हर्मेंट इज सिग्नलींग हे डेरिवेटिव्स म्हणटात हाका. डेरिवेटिव्स आनी ट्रेडींग जेन्ना फ्युचर्स आनी ऑप्शन्स जे हे करता दीज आर मेंट फॉर हेजींग.
ओके दे आर नॉट मेंट फॉर गॅम्बलिंग सो एक जस्ट कवर अशें हें करपाक सो गव्हर्मेंट इज आय थिंक ट्रायंग टू डिस्करेज बिकॉज मेनी पीपल आर फेसिंग लॉसेस बिकॉज ऑफ दीस सो ह्या माध्यमांतल्यान जे सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स वाडोवन गव्हर्मेंट कर्ब करपाक सोदता की हे जे फ्युचर्स एंड ऑप्शन्स आनी ट्रेडींग जे जाता ते मातशे कंट्रोलान हाडपा खातीर सो दॅट इन्व्हेस्टर्सांचो पर्स्पेक्टीव शूड बी इन्व्हेस्टींग फॉर लाँग टर्म प्रॉफिट्साच्या दृश्टिकोनान सो ज्येष्ठ नागरिकां खातीर डिडक्शन लिमीट 1 लाख मेरेन वाडयल्या. गोंयचो जो निवृत्त लोकसंख्या जी आसा तांकां हे विशींच्या खंयच्या विशिश्ट गुंतवणुकीचेर नदर मारची पडटली? पयलीं 50,000 हें लिमीट आशिल्लें फॉर TDS म्हणजे टॅक्स डिडक्ट जो जाता बँक जो TDS कट करता इंट्रस्टांचेर जावं हांचेर तो आतां तांच्यांनी 1 लाख मेरेन केला सो कितें जातलें 1 लाख मेरेन जर तुमचे इंट्रस्ट आसा जाल्यार TDS बँक कट करची ना सो मोर मनी वील बी इन युअर हँड अँड सिनियर सिटिझन्सांनी आतां अशें प्लॅन करप की तांची कॅपिटल सेफ्टी म्हणजे जे मूळ रक्कम आसा ती सेफ दवरप जावं इंट्रस्ट सिनियर सिटीजन सेविंग स्कीम्स तातूंत इन्वेस्ट करप एकदां हांवें पळयलां की थोड्या हातून इंट्रस्ट रेट चड मेळटा म्हणून बळी पडून थंय पयशे दवरप जाता आनी मागीर ती बँक जावं वॉट एवर दॅट इन्स्टिट्यूशन हें जाता बंद पडटा वॉट एवर तांचें हें जाता जरी ते पयशे फूल लॉसांक वचना बट टेम्पररी हिट्स जाता थोडे किंवा आत्तां म्हाका पयशे जाल्यार आतां मेळचे ना न्ही थोड्या गॅपान मेळटले आनी दॅट इज फॉर सिनियर सिटीजन इट इज व्हेरी टायम फ्रेम कमी आसा तांच्या कडेन सो ते एक शॉकिंगशें जाता सो दे हॅव टू बी व्हेरी केअरफूल खंय इन्वेस्ट करता कितें करता ते स्किम्साचे सगळे बेनिफिट्स जावं वॉट एवर फाटीं फुडें अंडरस्टँड करून आनी बेजिकली दे शूड गो फॉर मोर ऑफ पोस्टल ऑर गव्हर्मेंट सेविंग्स ऑर डेट म्युच्युअल फंड्स ज्याने तुमकां फिक्स्ड इंट्रस्ट मेळटा जो सिनियर सिटीजन मोर इम्पॉर्टंट आसा फॉर तांचे एक्सपेन्सीस जावं वॉट एवर ते हे करपाक सो भुलून वचच्या पेक्षा जे सारखे आसा जे स्टेबल आसा क्रेडिबिलिटी आसा सो शुअर गव्हर्मेंटाचें हें आसा त्या स्किम्सांनी इन्वेस्ट करप ओके कारण गोंयान आमी खुबशे आतां म्हणजे खंयच्यो बँकी जावं खंयच्यो प्रायवेट अश्यो मिनी फायनान्स पळयता जितून लोक इन्वेस्ट करता जस्ट फॉर दॅट 1 or 2% एक्स्ट्रा हाज्या खातीर इंट्रस्टा खातीर बळी पडटा आमी तशें करचें न्ही. आयज आमी ही जी चर्चा करतात ही चर्चा आयकपी आमचो रेडिओ लिसनर नागरीक आपली अर्थीक हिशोबाची डायरी घेवन बसला ताका लागून केंद्र सरकारान हो नवो आयकर कायदो 2025 सालीक लावच्या पयलीं म्हणल्यारूच 31 मार्चा पयलीं अशा नागरिकांनी खंयची मुखेल 3 बाबी करप म्हत्वाची आसा? फर्स्टली म्हाका अशें दिसता तुमची जी टॅक्स रिजीम आसा जे आतां सद्या 2 आसा ओल्ड आनी न्यू तुमी ती एनालायज करप सारकी बाबा आपल्याक खंयची फायदेशीर पडटा ओल्ड रिजीम काय न्यू रिजीम आनी कॉन्शियसली सिलेक्ट करप वॉट एवर विच एवर रिजीम इज बेनिफिशियल फॉर यू आपल्याक खंयची फायदेशीर आसा त्या प्रमाणे. सेकंड तुमची डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स कितें आसा म्हणजे कितें कितें डिस्क्लोज करपा जाय जर म्हजे फॉरेन एसेट्स आसा जावं हांगा कितें आसा त्या प्रमाणे डिस्क्लोजर सारकें जावपाक जाय सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफूल खंयच्या प्रोफेशनलाक तुमी कन्सल्ट करता ताका तुमी सगळें सांगपा जाय थोड्या गोश्टी थोडे लोक सांगनात मागीर आपल्याक खबरूच नाशिल्लें अशें म्हणटा सो आतां अवेरनेस वाडला म्हणटकीच तांच्यांनी आपल्या प्रोफेशनलाच्या कानार घालप वॉट एवर ट्रान्झॅक्शन्स दे आर एंटरींग इनटू ऑर बिफोर एंटरींग इनटू ऑल्सो बिकॉज आतां 31 मार्चा पयलीं करेक्टीव एक्शन घेवपाक शकता जावं जाल्लें जर आसा जाल्यार प्रॉपर डिस्क्लोजर करून आमी तातूंतल्यान भायर सरपाक शकता जर आमचे कडेन कितें चूक जाल्ली आसा जाल्यार. आनी थर्ड द शिफ्ट शूड बी फ्रॉम जस्ट टॅक्स सेवींग टॅक्स अवॉयडन्स जे आतां हांवें तुमकां म्हळां एक्चुअली तो नॅचरली शिफ्ट आयला लोकां भितर कळ्ळें बट स्टील तो मायंडसेट चेंज करपा जाय की आमी टॅक्स करेक्ट रितीने वाचप किंवा प्लॅनिंग करून वाचप जावं इवेजन जावपा जायना टॅक्स इवेजन न्ही बट प्रॉपर पद्दतीन आमी तो सेव करपाक फोकस आसपा जाय. सो ह्यो 3 गोश्टी जर एज अ टॅक्स पेयर आमी लक्षांत घेतल्यो जाल्यार आमकां कांयच प्रॉब्लेम जावचे ना फुडें न्ही म्हणजे लिटिगेशन जावं आनी कितें अशें आसा जाल्यार इट विल बी इजियर फॉर अस टू सेल थ्रू द प्रोसेस. सो म्हाजो तुमकां एक प्रश्न आसा जो सर्वसामान्य नागरीक आसा एक हाऊसवायफ आसा जावं आनीक कोण आसा जेंचो असो एक विचार आसा की जावं मायंडसेट असो आसा की आमी टॅक्स खंय भरता सो टॅक्स आमी खंय खंय भरता मॅडम म्हणजे तुमी आमी एज अ आतां टॅक्स डायरेक्टली जरी इन्कम टॅक्स तरी भरलो ना आमी कित्याक बिकॉज इन्कम टॅक्स कॉल्ड एज अ डायरेक्ट टॅक्स जो आमच्या सॅलरींतल्यान जो इन्कमांतल्यान आमी डिक्लेअर करून पे करता बट इनडायरेक्टली आमी खुबसो टॅक्स पे करता न्ही जे GST बाकीचो सोडूनच दिया GST वेरीन आमी खंयचे वस्तू घेता ताजेर आमी थोडो तरी टॅक्स भरता रेंजींग फ्रॉम 5 or वॉट एवर पर्सेंटेज. तो साबण आसूं शकता साबण हय जावं आनी खंयचे हय हॉटेलान आमी जे कितें खाल्लें पिझ्झा वॉट एवर हय त्या खातीर ताका इनडायरेक्ट टॅक्स म्हणटा न्ही जरी आमी डायरेक्ट म्हज्या नांवानूच हांव तो डिपॉझीट करना तरी थ्रू समबडी आय एम पेईंग द अमावंट. सो ह्या ना त्या हातून प्रत्येक मनीस टॅक्स हो पे
करतातूच. भरताच. हय. ओके. ह्या अर्थसंकल्पाक जर आमी पळयलो जाल्यार केंद्रीय वित्त मंत्री जी आमची आसा अर्थमंत्री निर्मला सीतारामन तिणी जो अर्थसंकल्प सादर केला तेका तुमी खंयची ग्रेड दितले? सी टॅक्स स्ट्रक्चर जावं रेट्सान व्हडलेशें अशें हें करूं ना, चेंजीस करूं ना आनी मे बी चड करूंकय ना कित्याक कायदोय चेंज जातलो. सो एकदम कन्फ्युजन जावपा जायना न्ही. सो थोडे जरी एक्ट चेंज जाला तरी सेक्शनां चेंज जाल्या किंवा ताचे लॉजिकल फ्लो तांच्यांनी बरो करून मांडला, कळ्ळें. सो एंटायर एक्ट असो चेंज जावना, टोटली एलियन गोश्टी आसच्यो ना भितर. आमकां जाणें जाल्लें आसतलें मे बी फक्त सेक्शन नंबरा चेंज जाल्या किंवा लॉजिकल फ्लो जाला, अश्यो गोश्टी जाल्या. सो एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस तो न्ही, एक सडन चेंज खंयच्याय गोश्टीन एकदम ड्रास्टीक येना. सो आय वूड रेट प्रिटी गूड अशें, म्हणजे बरो इनिशिएटीव घेतला गव्हर्मेंटान. ग्रेडींग करपाक हांव आय मायट नॉट बी एबल टू जज इट ऑन द स्केल ऑफ 1 to 10, but very good initiative for a normal person as a layman also, I would say. तर आयकुप्यानो, नवो इन्कम टॅक्स कायदो 2025 1 एप्रिला सावन देशात लागू जाता. हो कायदो कितें बदल घेवन आयला ताचे विशीं मिताली तळवडकर मॅडमीन आमकां आतां बरीचशी महत्वाची म्हायती दिल्या. मॅडम, ह्या कायद्या विशीं मार्गदर्शन करपाक तुमी तुमचो मोलादीक वेळ दिलो म्हण पणजी आकाशवाणी केंद्रा वतीन आमी तुमची उपकारी आसात. देव बरें करूं. धन्यवाद.